पियुष जरा आम्हाला कळवत जा गोलंदाज कोण आहे. आपला 12th मॅन आलेला नाही आहे. संदेश. ओके धन्यवाद. संदेशला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल पॉवर प्लेचा आणि इथून काय क्लास दाखवलाय पहिल्याच बॉल वरती. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. वन बाउन्स चौकार. नक्कीच आहे रस्त्याच्या त्या बाजूनं. तर ती पाहणी केली जाईल पंचांच्या माध्यमातून आणि निर्णय पोचवला जाईल. चौकार आहे. यस धन्यवाद. यस दीज आहे. सो मच. वेलकम बॅक. पुढच्या एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. इथून आपण पाहिलं तर पहिलाच बॉल क्लास दाखवला. दुसऱ्याच बॉलवरती इथून लांब ठेवण्याची स्ट्रॅटजी आपण पाहिलं तर यष्टनच्या मागे संदीप आपल्याला पाहायला मिळतात. संदीप राऊत यष्टनच्या मागे आपल्याला पाहायला मिळतील. बरीच वर्ष आपण पाहिली तर संदीप राऊत यांचं नाव फार मोठं राहिलं पालघर विभागामध्ये. क्रिकेटच्या कारकिर्दीतील एक मोठा खेळाडू म्हणून त्यांच्याकडे सुद्धा आपण पाहिलं गेलं आहे. आणि एक उत्तम आयोजक म्हणून रबर बॉलची स्पर्धा म्हटली की संदीप राऊत हे नाव आपल्याला पाहायला मिळत असतं. शिरगावच्या यस वाईट बॉल शिरगावच्या वीर सावरकर मैदानावरती मात्र ती स्पर्धा पार पाडत असतात. नक्कीच आम्हाला समालोचनाची संधीसुद्धा ते देत असतात. आणि इथून आपण पाहिलं तर सॉफ्टहँडनं चेंडूला दिशा दिली आहे. सिंगल कंप्लीट केली आहे आणि सिंगलच्या मदतीनं मात्र धावसंख्या 1च्या मदतीनं पुढे जात असताना धावफलक 6 वरती पाहायला मिळते. पहिलाच मॅच आजच्या दिवसातील सर्वांना नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही टीमला या मॅचसाठी आणि आजच्या दिवसातील खेळणाऱ्या सर्व संघाला. पागदरे नेटवर्क मात्र कव्हरअप करतोय या मॅचला. इथून शफल झाले होते आणि शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. शरीर यष्टीवरती चेंडू जरूर लागलाय परंतु बॅटवरती पहिलं लागलं होतं. नक्कीच आपल्या मुख्य व्यासपीठावरती आगमन झालंय किरणजी जाधव सरांचं. वेलकम. आपलं हार्दिक स्वागत असेल मुख्य व्यासपीठावरती. नक्कीच आपण विराजमान व्हायचा आहे. सामन्याचा भरपूर आनंद घ्यायचा आहे. जाऊया मैदानाकडे वळतोय आपण. पुढचा चेंडू लोवर पेचचा आता चेंडूमध्ये बदल केलं होतं. पियुष चेंडू खाली येतोय. सिंगल परिपूर्ण जरूर झाली. अडथळा जरूर आहे या मैदानामध्ये आणि त्या अडथळ्यातनं मात्र बाहेर येत असताना खूप चांगलं क्षेत्ररक्षण पियुषकडनं राहिलं. सिंगल अँड सिंगल पाहायला मिळेल. 8 धावा स्कोर कार्डवरती आहेत. चेंडूचा खेळ तपासला तर चेंडूचा खेळ 5 बॉलचा खेळ कंप्लीट झाला आहे. शेवटचा बॉल. ओहो इथून लॉट करायचा प्रयत्न होता. स्लॉटमध्ये घेण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅटमधला खूप अंतर राहिलं. डॉट बॉल. पहिलाच षटकाचा खेळ कंप्लीट होतोय. पॉवर प्लेचं पहिलं षटक होतं. उत्तमरित्या त्या षटकाला मात्र कंप्लीट केलं आहे आणि या पहिल्याच बॉलवर चौकार आल्यानंतर काय कमबॅक राहिलं गोलंदाज संदेशच्या माध्यमातून आणि पहिल्या षटक इथून कंप्लीट झाला आहे. आणि लक्ष असू द्या प्रत्येक टीमला 20 मिनिटाचा अवधी असणारा 4 ओव्हरसाठी. ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. नक्कीच आपण ह्या गोष्टीचा लक्ष ठेवायचं आहे. दोन्ही टीम माकुंचा संघ आणि पालघर संघ या दोन्ही संघाला 20-20 मिनिटं असणार आहेत. 20 मिनिटामध्ये आपल्याला 4 षटक कंप्लीट करायचे आहेत आणि 15 मिनिटामध्ये आपल्याला 3 षटक कंप्लीट करायचे आहेत. जर 15 मिनिटामध्ये 3 षटक कंप्लीट होत नसाल तर चौथ्या षटकामध्ये आपल्याला एक प्लेअर 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. संदीप राऊत आपल्याला नक्कीच माहिती असेल या गोष्टी. तर ह्या गोष्टी आपण लक्षात घ्यायच्या आहेत आणि इथून मॅच ऑन केली जाईल. यस पाणी. हां यस पाणी भरून ठेवायचं आहे. धावसंख्या स्कोर कार्डवरती 8. गोलंदाजी ट्रॅकवरती विनीतला आपण पाहतोय. 2 ओव्हर नंतर पाणी पोचवला जाईल याची नोंद घ्या. वेळेचं बंधन असणार आहे. 2 ओव्हर नंतर मैदानाच्या आतमध्ये पाणीचा पुरवठा केला जाईल. तुमचे व्हॉलेंटियर तुमच्यापर्यंत पाण्याची उपलब्धी करून देतील. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. पॉवर प्लेचं षटक मात्र खूप चांगल्या रीतीनं कंप्लीट केलं आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. पहिलाच बॉल दुसऱ्या षटकातील. काय कमालीचा फटका. पॉईंटच्या रिझममध्ये चेंडू वेगानं निघून जातोय. वन बाउन्स सीमा रेखा पार.
चौकार. तर पहिलाच बॉल होता आणि या पहिल्याच बॉलवरती पुन्हा एकदा जशी षटकाची सुरुवात झाली, षटकाच्या सुरुवातीलाच पहिल्याच बॉलवरती पुन्हा एकदा पॉईंटच्या रिदममध्ये चौकार पाहायला मिळतोय. काही कमालीचा फटका पाहायला मिळाला. पुन्हा एकदा तेच कलात्मकता पाहायला मिळाली मैदानाच्या आतमध्ये आणि चौकाराच्या दिशेला मात्र चेंडूला पाठवलं. 4 धावा मिळतील आणि या 4 धावेनं धावसंख्या स्कोर कार्डवरती 12 धावा. पाहूया पुढचा चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न. इथून कार्पेटला रोल केला जातोय. कॉर्नरच्या रिझममध्ये चेंडू होतोय. थोडंसं मिसफील्ड पाहायला मिळते. त्याचा फायदा उचलताना दुसरीचा प्रयत्न राहिला गेलाय. चेंडू कॅरी करणं गरजेचं होतं. इथून चेंडू सुटला गेला गोलंदाजाच्या माध्यमातून आणि 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरी धाव कंप्लीट होतोय. धावसंख्या 2च्या मदतीनं 14 धावा माकुंचार संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ब्लॉकॉलचा चेंडू हाताळलाय जरूर, परंतु इथून फटका तेवढाच क्लास पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पोचेल, अडथळा जरूर आहे. चेंडू बाहेर जाणार नाहीये. एक धाव कंप्लीट. पुन्हा एकदा दुसरी धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट होतील. खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा कंप्लीट होतील. धावसंख्या 2च्या मदतीनं स्कोर कार्डवरती जाऊन पोचेल. प्लीज विनंती असेल थोडंसं समालोचक कक्षापासून आपण ह्या साईडला व्हायचं आहे आणि इथून धावसंख्या स्कोर कार्डवरती 16 धावा. बघूया पुढचा चेंडू. बघूया इथून फटका खेळला गेला परंतु तेवढा चांगला कनेक्शन नव्हतं. सिंगल धाव परिपूर्ण होते. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचते तब्बल 17 धावा. नक्कीच 17 हा आकडा जेव्हा जेव्हा येतो तेव्हा कुठेतरी खतरा येण्याची धाड शक्यता असते. चेंडूचा खेळ 4 बॉल झालायत. 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि इथून 2 चेंडूचा खेळ घेऊन पडूया. इथून शफल झाले आहेत. पूर्णपणे चेंडूला संयम त्याने मात्र हाताळलाय. फलंदाज कुठेतरी छेडछाडी करण्याचा प्रयत्न जरूर करतोय गोलंदाजाशी, पण गोलंदाज उत्तमरित्या आपला चेंडू हाताळतोय. सिंगल धाव लेग बायच्या स्वरूपात दिली जाते. यश धन्यवाद. आणि सिंगल धाव येताना धावसंख्येत वाढ होते. 18 धावा. शेवटचा बॉल, लास्ट बॉल. ओहो, इथून लांब लचक पाठवण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय डॉट बॉल. षटकची होईल समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाण्याचा पुरवठा सुद्धा होईल आणि त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती सुद्धा होईल. 2 षटक आणि इथून धावसंख्या स्कोर कार्डवरती पाणी पुजवा. पाणी घेऊन जा पाणी. आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचले तब्बल 18 धावा. 2 षटक 18 धावा या ओव्हरमध्ये. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवरती 18 धावा. पहिल्या ओव्हरीत 18, दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 अशी ही धावसंख्या आल्या. घेऊया एक डीजे वाला सॉन्ग, डीजे माऊली. थँक्यू सो मच. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज यशला आमंत्रित केलाय. जाऊया इथून धावसंख्या स्कोर कार्डवरती 18 आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर तिसऱ्या षटकाला सुरुवात होते. गोलंदाज यशला आमंत्रित केलं बॉलिंग ट्रॅकवरती आणि इथून यश पाहूया या ओव्हरमध्ये किती धावा खर्च करतोय.
तथापि इथून पहिल्याच बॉलवरती दुहेरी धावे त्या दुहेरीच्या मदतीनं धावसंख्या स्कोर कार्डावरती जाऊन पोहोचते तब्बल 20 धावा. पुढचा चेंडू इकडून लॉट करण्याचा प्रयत्न मिसटायमिंग झालाय. संदीप राऊत चेंडूच्या खाली झेलचीच्या स्वरूपात परतीच्या प्रवासात विकेट डाऊन. फलंदाज बाद. इथून विकेट डाऊन झालाय. घेऊया डीजे बाला ब्रेक आणि धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. पाम संघ आणि युवा पॅन्थर्स उसरणी संघ दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्ये जोडायचा इनिंग ब्रेक मध्ये. चौथा षटक जसा चालू होईल तसा आमच्यापर्यंत पोचा आणि जसा इनिंग ब्रेक होईल तसा आपण टॉस करू. जाऊया पुढचा चेंडू. पहिला हो इथून स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा जरूर आली होती आणि इथून चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला होता. क्षेत्ररक्षक तिथे आले आणि चेंडूला फील्ड करत असताना सिंगल धाव परिपूर्ण होईल. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या स्कोर कार्डावरती जाऊन पोहोचेल तब्बल 21 धावा. 3 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय सुजित. सुजित आपल्याला पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. उडवलाय लॉट केलाय चेंडू जाणार सीमा पार. षटकार 6 धावा. सो मच थँक्यू सो मच. इथून षटकार आलाय आणि या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या स्कोर कार्डावरती जाऊन पोहोचेल तब्बल 27 धावा. 27 धावा स्कोर कार्डावरती आहेत. इथून उंच भरारी दिल्या चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक पियुष. झेल सुटला जातोय. झेल सुटला गेलाय आणि इथून फेकी येत्या. सिंगल धाव परिपूर्ण होईल. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या स्कोर कार्डावरती जाऊन पोहोचेल तब्बल 28 धावा. आणि इथून 28 धावा आपण स्कोर कार्डवरती पाहतोय. नक्कीच वेलकम आमचे दोन्ही पंच ऑफिशियल पंच आहेत. दोन्ही आजच्या दिवसामध्ये थोडेसा उशिरा झाल्यात परंतु नक्कीच आमच्यापर्यंत पोहोचले जात आहेत. अंतिम दिवस आहे. पवे इथून पुढचा चेंडू उडवण्याचा प्रयत्न सफल झाले होते. फटका फसला गेलाय परंतु नोमॅन्स लँडमध्ये लँडिंग होतोय. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न 2 धावा इथून परिपूर्ण. तिसरीचा प्रयत्न होईल का. संदीप राऊत चेंडू खाली येत आहेत परंतु 2च धाव. या 2च्या मदतीनं षटक क्रमांक आपण पाहतो ते तिसरं आणि तिसरं हा षटक सुद्धा समाप्त होतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर यस थांबायचं. इनिंग संपू द्या. इनिंग संपू द्या. तर 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचेल तब्बल 30 धावा. म्हणजे 10ची सरासरी प्रत्येक ओव्हरमध्ये गाठली जाते. पहिल्या ओव्हरमध्ये 11 पहिल्या ओव्हरमध्ये 8 दुसऱ्या ओव्हरमध्ये 10 तिसऱ्या ओव्हरमध्ये 10 अशा धावांचं या ओव्हरमध्ये 12 आलेले आहेत. असे 30 धावा स्कोर कार्डवरती आहेत. येस पियुष गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या दिवसामध्ये सुद्धा पियुष आपल्या या मैदानावरती नक्कीच खेळ करताना पाहायला मिळाले. परंतु मैत्री पालघर ह्या संघाचं प्रतिनिधित्व केलं. परंतु मैत्री पालघर या संघाला चांगली चोप दिली गेली. संघ मुरबे या संघाच्या माध्यमातून म्हणजेच माऊली स्पोर्ट मुरबे या संघाने मात्र सर्वाधिक धावा बनवल्या होत्या पहिल्या दिवसामध्ये. त्यानंतर दुसऱ्या दिवसामध्ये कालच्या दिवसामध्ये आयोजक संघ म्हणजेच रमाईनगर संघाने मात्र हाय स्कोर बनवला आणि या स्पर्धेतील लो स्कोर सुद्धा त्याच संघाच्या नावावर राहिला. म्हणजे बँगलोरला आपण पाहिलं असेल IPL मध्ये सर्वात जास्त स्कोर बनवणारी टीम सुद्धा तीच आणि लो स्कोर बनवणारी टीम सुद्धा तीच. म्हणजेच कालचं जे चित्र आपण पाहिलं ते मात्र रमाईनगरच्या नावाखालीच गेलं आणि इथून आपण पाहिलं
तर मितेश थोडेसे आता नाराज आहेत. तन्मय काल खूप चांगला खेळ त्यांचा राहिला होता. शेवटच्या मॅचमध्ये तेवढं खास करता आलं नाही आणि त्याच्यामुळे लॉस झाला. पाहूया पियुष. ओहो, क्लास दाखवलाय पुन्हा एकदा. क्षेत्ररक्षक पोचलाय परंतु चेंडू रोखलाय. इथून जेल घेणं तेवढं सोपं नव्हतं, परंतु क्षेत्ररक्षक राहिला. धावचीची संधी आणि इथून संधी मिळते का की गमावली जाते आणि इथून चांगला फेकी राहिली होती, परंतु 2 धावा कंप्लीट होतील. धावसंख्या 2च्या मदतीनं स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचतात तब्बल 32 धावा. एका बाजूला मुलगा गोलंदाजी करतोय तर यष्टाच्या मागे बाप म्हणजे संदीप राऊत आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचे चिरंजीव आहेत पियुष. पुन्हा एकदा शरीरापासून लांब, परंतु संदीप राऊत त्यांच्याकडनं झाली आहे चूक आणि इथून पियुष मात्र रागावलेले आहेत, कारण की खराब क्षेत्ररक्षण झालंय, खराब यष्टिरक्षण झालंय बाबांकडनं आणि इथून हा चौकार पाहायला मिळतंय. या चौकाराच्या मदतीनं धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचेल माकुसर संघाची तब्बल 36 धावा. 36 रन ऑन दी बोर्ड. 22च्या स्वरूपात ही धावा मिळत आहेत आणि या धावांना मात्र भर होत्या. इथून थोडेसे नाराज आहेत पियुष बाबांवरती, कारण की चुका झाल्यात. जेव्हा एखादा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय तर त्याला एक कॉन्फिडन्स देण्यासाठी आपल्याला चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा करावं लागतं. जर आपण त्यांचं कॉन्फिडन्स लेवल लो करतात, कारण की आपण खराब क्षेत्ररक्षण करतोय. खराब क्षेत्ररक्षण जेवढं होईल तेवढा गोलंदाजाचा कॉन्फिडन्स लेवल हा डाऊन होत जातो आणि ते तिथून पाहायला मिळते. कारण की धावा येत जातात तसं मग गोलंदाज थोडंसं डाऊन होत जातो आणि तेच आपल्याला पाहायला मिळालं. आता संदीप राऊत यांना मात्र थोडंसं मागे घेतलं. शॉर्ट फाईनच्या रिझनमध्ये क्षेत्ररक्षणासाठी लावलं गेलं. फील्डमध्ये पियुषनं मात्र बदल केलं आहे. पाहूया इथून पुढचा चेंडू घेऊन पियुष पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. चौथा चेंडू आपल्या षटकातील. चांगला चेंडू होता, लॉट केलाय, परंतु क्षेत्ररक्षक आहे काय कमालीचा झेल. इथून खूपच चांगला जेल टिपलाय. या अडथळ्यातनं बाहेर येणं आणि जेल टिपणं कठीण होतं आणि परंतु हा जेल टिपला गेलाय. आपाप झाला. कुठे गेला भाऊ? जाऊया सौरभ. पाम संघ आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. पाम संघ उपस्थित असाल तर पाम संघ रिपोर्टिंग करा. पाहूया पुन्हा एकदा. क्लास दाखवलाय कव्हर चार्जम मध्ये, कव्हर पॉइंट चार्जम मध्ये चेंडू चाललाय दन 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 सीमा पार चौका. धन्यवाद. आपण पाहिलं तर पाम आणि युवा पॅन्थर्स उसरणी दोन्ही टीमचे कॅप्टन प्लीज आपण टॉस बॉक्समध्ये जोडा. इडी ब्रेकमध्ये आता शेवटचा बॉल आहे. शेवटचा बॉल कंप्लीट झाल्यानंतर लगेच आपण टॉस बॉक्समध्ये जोडणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन पाम संघ आणि युवा पॅन्थर्स उसरणी संघाचा कॅप्टन आणि पाम संघाचा कॅप्टन. आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर लगेच आपण टॉस बॉक्समध्ये जोडा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं गरजेचं आहे. जाऊया इथून पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा तयार. बॉलिंग ट्रॅकवरती पियुष इथून लांब ठेवलाय, उंची जास्त घेतली चेंडूनं. धावचीची संधी नामी संधीतून पाहायला मिळते आणि धावचीत बाद. धावसंख्या स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचले तब्बल 40 आणि 41 धावांचा लक्ष्य असेल. टार्गेट 41 धावांचा असेल. पाम संघ आणि उसरणी संघ, पाम संघ आणि उसरणी संघ टॉससाठी या आणि घेऊया आपण डीजे वाला ब्रेक. धन्यवाद.
थँक्यू सो मच. जाऊया इथून ना मैदानाच्या आतमध्ये आपण सामन्याला सुरुवात करतोय. मॅच ऑन होईल. इथून 41 धावांचा टार्गेट आहे. 41 40 धावा कंप्लीट झाल्याने एकूण 41 धावांचा टार्गेट सेट केला गेला आहे. तर पाम संघ आणि त्याचबरोबर उसरणी संघ आपण टॉससाठी रिपोर्टिंग करा. दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज. पाम संघ उसरणी संघ आला असाल तर आमच्यापर्यंत रिपोर्टिंग करा. टॉससाठी या लगेच. उसरणी संघ आपण उपस्थित आहात तर आमच्यापर्यंत पोहोचा. आणि पाम संघ आपण सुद्धा. हॅलो 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 चेक. हॅलो आवाज गेला. हॅलो बस 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 काय नको करू आता. तिकडे काय नको करू तू मशीनला. तर यस उसरणी संघ. यस आपण पाम संघ येईल तसं आपण लगेच टॉस करूया. हा यस चालेल चालेल. इथे बसून घ्या ना तर. जर इथून मॅचला ऑन केलं जाईल संदीप राऊत आणि त्यांच्या समवेत विनीत आणि संदीप आपल्याला पाहायला मिळते. आणि इथून पहिलाच बॉल फुटबॉल. काय कमालीचा फुटबॉल पाहायला मिळतोय. इथून चौकार जाणारच होता तिथपर्यंत फुटबॉलचा गेम आला मध्ये आणि इथून चौकार जाता जाता रोखला गेला. काही कमालीचा मात्र क्षेत्ररक्षक गोलंदाज उसरणी संघ. माकोंचा संघ. गोलंदाज कोण आहे. प्रीतम. इथून फटका पुन्हा एकदा समोर खेळलाय. क्षेत्ररक्षक पोचेल का तर नाही. आता चेंडू पोचेल सीमा रेखा पार. चौकार. संदीप राऊत यांच्या बॅटमधनं 4 धावा. पुढचा चेंडू संदीप राऊत साठी. पुन्हा फुलटॉस. आकाशात चेंडू आणि चेंडू चाललाय सांभाळून 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 जरा स्वतःला सांभाळा. जायचं लगेच बघा. जास्त आघात झाला नसेल प्लीज विनंती असेल सर्वांनी आपली काळजी घेत जा. सर्व खेळाडूंना आपण पहिल्या दिवसामध्ये सुद्धा सर्वांना सांगितलं होतं की इथून मैदानाच्या काही बाजूला ओव्हल आहेत तर थोडंसं आपली काळजी घेऊन आपण चौकार रोका. जर चौकार आपण रोखू शकणार नसाल तर सोडू द्या. कारण की आपण आपल्या जीवाची काळजी घ्या. कारण की यस पंच धन्यवाद. हा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला गेला. षटकार आहे. चेंडू घ्यायचा आहे आणि हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. तर स्वतःची काळजी घ्या. पहिले तर स्वतःची काळजी घ्या. चौकार जातोय षटकार जातोय जाऊ द्या. तो आजच्या दिवसासाठी जाणार या मॅचसाठी जाणार. परंतु जीव हा आपला कायमस्वरूपी असणार आहे. जर आज जीव गेला तर उद्या पुन्हा भेटणार नाही आहे. म्हणजे जीव हा एकदाच भेटतोय आणि तो जीवनदान आहे. म्हणून विनंती आहे कोणाचाही आपला क्षेत्ररक्षण हा थोडासा आपण सांभाळून करा. इथून फटका फसलाय
आता संदीप राऊतला मात्र परतावं लागेल. परतीच्या प्रवासात विकेट डाऊन. धन्यवाद. लगेच फील्ड सेटअप करा आणि भूपेश आपल्याला पाहायला मिळतील मैदानाच्या आतमध्ये. इथून भूपेशला आमंत्रित केलं मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्येचा विचार केलं, धावसंख्या आहे स्कोर कार्डावरती 12 धावा. 12 धावा आहे स्कोर कार्डावरती. तर विनंती असेल आपण जे गाड्या लावलेल्या फोर व्हीलर्स मधून आणू नका प्लीज. पाहूया इथून चेंडू चांगला होता. इथून धावचीची संधी पाहायला मिळेल का तर नाही. सिंगल सिंगल अँड सिंगल पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या स्कोर कार्डावरती आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल धाव मिळते. धावसंख्या 1च्या मदतीनं धावून पोचतील तब्बल 13 या धावसंख्येवरती. खूप चांगली फलंदाजी करत होते संदीप राऊत, परंतु विकेट गमावलाय. पहिला षटक पॉवर प्लेचा आपल्याला पाहायला मिळते. पॉवर जनरेट केली होती. या ओव्हरमधील चेंडूचा खेळ आपण तपासला तर टोटल 5 बॉलचा खेळ. तर नक्कीच पालघर नगर परिषदेचे आनंदजी राऊत सरांचं आपण वेलकम हार्दिक स्वागत करतोय. सर आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून. मुख्य व्यासपीठावरती या आपण. मुख्य व्यासपीठावरती आपलं शुभ आगमन असेल. या शुभ आगमने आपण तुमचं हार्दिक स्वागत करतोय. हॅलो 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 चेक 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 चेक. हॅलो हॅलो चेक. तर विनंती असेल आपण दोन संघांमध्ये हा टॉस करतोय. एका बाजूला संघ आपण पाहतोय फार्म आणि दुसऱ्या बाजूला आपण उसरणी संघाला पाहतोय. तर दोन संघांमध्ये टॉस करणार आहोत. आमचे प्रमुख पाहुणे आनंदजी राऊत सरांच्या शुभातनं मात्र हा टॉस केला जाईल. सर या आपल्या शुभातनं मात्र आपण हा टॉस करतोय. तो पडला तो सुजित. हा सुजित. हॅलो. तर जाऊया आपण टॉस करतोय दोन संघांमध्ये. एका बाजूला पाम आणि दुसऱ्या बाजूला उसरणे. आणि इथून टॉस केला जाईल. कॉलिंग करेल पाम संघ. छाप असं कॉलिंग केलंय आणि इथून छाप असं कॉल आलाय. सर आपण दोन्ही संघाला खूप साऱ्या शुभेच्छा द्या आणि इथून आपण मुख्य व्यासपीठावरती मात्र विराजमान व्हायचा आहे. सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. तर जाऊया इथून पाम संघ टॉस जिंकलाय. पहिला दिवस दुसरा दिवस दोन्ही दिवस आपण मैदानाचा आनंद घेतलाय. मैदानाच्या चाहू बाजूला आपण जाऊन सामन्याचा आनंद घेतलाय. मैदानाचा पूर्णपणे अनुभव घेतलाय की मैदानात काय घडतंय कसं घडतंय. तर आज मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा खेळताना पाहायला मिळतील. पहिल्या दिवसामध्ये खूप चांगला परफॉर्मन्स तुमच्या टीमनं केला होता, परंतु थोडंसं कमी राहिलं. आज संघ पुन्हा एकदा खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. इथून टॉस जिंकलाय. प्रथमतः निर्णय काय असणार ते सांगायचं आहे. प्रथमतः आम्ही क्षेत्ररक्षण घेणार आहे. तर चंद्रकांत आपण टॉस जिंकला आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण घेतलाय.
मागील 2 दिवस झाले. 2 दिवसामध्ये प्रत्येकजण क्षेत्ररक्षण घेतोय आणि सामना जिंकतोय. तर यावेळी क्षेत्ररक्षण घेऊन कमीत कमी किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आम्ही 60 ते 55 पर्यंत थांबण्याचा प्रयत्न करू. नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा असेल. जास्त विचारणार नाही आहे आणि इथून आपण जातोय लगेच उसरणी संघाकडे. उसरणी संघ भरपूर लांबचा प्रवास आपण केला आहे आणि इथून आपण टॉस लॉस झाला आहे. टॉस जिंकला असता तर आपला निर्णय काय असता? क्षेत्ररक्षणच असतं. क्षेत्ररक्षण असतं आणि इथून आपलं वनाच्या विरोधात झालाय. आता इथून बॅटिंग करायचं. बॅटिंग करताना किती धावांपर्यंत पोहोचणार? 60 ते 65 धावा आम्ही मारण्याचा प्रयत्न करू. नक्कीच या मैदानावरती 60 ते 65 डावा सुद्धा कमी आहेत, परंतु ते बनवणं गरजेचं आहे. इथून मैदानाच्या बद्दल 2 गोष्ट नक्कीच बोलायचं आहे, कारण की ज्या पद्धतीने मैदान उपलब्ध केलं आहे आणि अप्रतिम आयोजन, नियोजन, ट्रॉफीज आपण पाहू शकता. 30,000चं प्राईज आहे, परंतु ट्रॉफीज भरपूर मोठ्या आहेत आणि प्रत्येकाच्या आकर्षणीय ट्रॉफी आहेत आणि या स्पर्धेची एक ओळख आहे, की येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांना उपाशी न पाठवता जेवून पाठवलं जातं. ही स्पर्धेची वैशिष्ट्य आहे. तर 2 शब्द आयोजकांच्या माध्यमातून. आयोजन नियोजन चांगलंच असतंय दरवर्षी. आम्ही दरवर्षी एंट्री करतो आणि दरवर्षी खेळायला येतो. लगेच तुम्हालाही खूप खूप साऱ्या शुभेच्छा असेल. जाऊया लगेच आपण इन ॲक्शन मॅचकडे. धन्यवाद. हॅलो. 19 धावा, 19 आणि इथून या ओव्हरमध्ये काही कमालीची गोलंदाजी राहिली आहे. फक्त आणि फक्त 6 धावांचा खर्च झालेला आहे या ओव्हरमध्ये. आता इथून आपण पाहिलं तर जाऊ द्या, जाऊ द्या. आणि इथून आता 12 बॉलचा खेळ बाकी राहिला आहे आणि त्या 12 बॉलमध्ये कंप्लीट करायच्या आहेत टोटली 22 धावा, 22 रन्स, म्हणजे प्रति ओव्हरमध्ये 11 धावांची सरासरी गाठायची आहे. म्हणजे या ओव्हरमध्ये 11 धावा आल्या तर शेवटच्या ओव्हरमध्ये सुद्धा 11 धावा राहतील. तर पाहूया या ओव्हरमध्ये गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज मंगेश. सो मच. पाहूया पुढचा चेंडू. ओहो, उडवलाय. लांब लचक जाईल का? चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक पोचेल का? तर नाही. चेंडू जातोय सीमारेषेच्या पलीकडे. चौकारासाठी 4 धावा. पहिल्याच बॉलवरती 4 धावा येताना पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय आणि या चौकाराच्या मदतीनं धावसंख्येत वाढ झाली आहे. पाहूया इथून लॉट केलाय पुन्हा एकदा. डान्सिंग डाऊन द ग्राउंड. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. चुकी होणार नाही आहे. आता या बॉलवरती विकेट, म्हणजे येणारे 10 बॉल आणि 10 बॉलवरती बनवायच्या आहेत 18 धावा. दिस आहे
नितेश आपल्याला पाहायला मिळतील उर्फ किट्टो या नावाने जास्त पसंती मिळाली आहे. आता जाऊया इथून मैदानाच्या आतमध्ये इथून मॅचचं समीकरण आपण पाहिलं तर 10 चेंडू आहेत आणि 10 चेंडूमध्ये बनवायचे आहेत 18 धावा. 10 चेंडू 18 धावा हे मॅचचं इक्वेशन. फुलटॉस बॉल लाऊट केलाय, चेंडूला फेकलाय लांब लचक 6 धावेसाठी षटकार. धन्यवाद. जाऊया इथून पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज. 9 चेंडू आणि 12 धावा. आता इथून पुन्हा एकदा हल्ला बोल करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू नक्कीच षटकार आला तर पुढचा चेंडू सुद्धा षटकार नोंदवण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. आता मॅचचं इक्वेशन बदलतंय. मॅचचं इक्वेशन सांगते 8 चेंडू 12 धावा. 8 बॉल 12. एका बाजूला आपण पाहिलं तर संघ आपण पाहू शकतो पालघरचं, तर दुसऱ्या बाजूला आपण माकुंचार संघ पाहतोय आणि पुन्हा एकदा जाओ ओर लेके आओ असं मात्र सांगत असताना फलंदाज सीमा रेखा बार षटकार. थँक्यू सो मच. जाऊया इथून शेवटचा बॉल बाकी आहे. आता इथून 7 चेंडू आणि 6 धावेची आवश्यकता आहे. 7 बॉल 6 धावा मॅचचं इक्वेशन आहे. आणि नेक्स्ट मॅच आपण तयार राहायचं आहे. पाम संघ आणि उसरणी संघ दोन्ही टीम आपण तयार राहायचं आहे. पाहूया इथून ढकलून खेळलं गेलं आहे. मिसफिल्ड झाली आहे. थोडंसं मिसफिल्ड होताना पाहायला मिळते. सिंगल धाव परिपूर्ण होईल. षटकाची समाप्ती होईल. 6 चेंडू आणि 5 धावेची आवश्यकता असेल. 6 चेंडू 5 धावा विजयासाठी. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू सो मच. शेवटचे 4 मिनिटं बाकी आहेत आपली या शेवटचा ओव्हर हाताळण्यासाठी. शेवटचे 4 मिनिटं बाकी राहिले आहेत आणि त्याचबरोबर इथून गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज आपण पाहू शकता शेवटच्या षटकासाठी येतोय. 6 चेंडूमध्ये 5 धावा डिफेंड्स करायचे आहेत. पाहूया उंचावरती चेंडू आहे. नो मॅच लँड. सिंगल धाव. दुसरीचा प्रयत्न आणि विकेट डाऊन. फलंदाज बाद होईल. गोलंदाज कोण आहे ते आमच्यापर्यंत पोहोचवा मंगेश भाऊ. न्यूमॅन यश आपल्याला पाहायला मिळेल. घेऊया डीजे वाला ब्रेक. क्षेत्ररक्षक आहे परंतु चुकीला माफी नाही आणि इथून चेंडू जातोय सीमा पार चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं सामना मात्र जिंकला जातोय ब्लू स्टार पालघर संघानं. अभिनंदन असेल आणि कौतुक असेल ते म्हणजे इथून माकुंचर संघाचं. जाऊया इथून नेक्स्ट मॅचकडे आपण वळणार आहोत. नेक्स्ट मॅच असणार आहे. एका बाजूला आपण पाहणार आहोत पामचा संघ आणि